नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशाच्या ईशान्य भागाला भूकंपाचा जोरदार धक्का, 7 जणांचा मृत्यू, 80हून अधिक जण जखमी. पठाणकोट हवाई तळावर सलग तिसऱ्या दिवशी स्फोट, 5 दहशतवाद्यांना कंठस्नान. अफगाणिस्तानातल्या भारतीय दूतावासावर काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सर्व भारतीय सुरक्षित. नाशिकच्या दारणा धरणातून अहमदनगर जिल्ह्यासाठी 2 टीएमसी पाणी सोडण्याचे राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश. इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्ना यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 16 जानेवारीपर्यंत वाढ. आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये सुधारणा करण्यासाठी लोढा समितीच्या शिफारसी सर्वोच्च न्यायालयाला सादर. देशाच्या ईशान्य भागाला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामध्ये 7 जण ठार झाले तर 80हून अधिक जण जखमी झाले. भूकंपाची रिक्टर स्केलवर नोंद 6.8 इतकी होती. या भूकंपाचे हादरे मणिपूर, आसाम, अरुणाचल प्रदेशाबरोबरच पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्येही जाणवले. मात्र याचा सर्वाधिक फटका मणिपूरला बसलाय. तामेंगलाँग जिल्ह्यात आणि इम्फाळमध्ये या हादऱ्यांमुळे अनेक इमारती कोसळल्या तर अनेक इमारतींना आणि रस्त्यांना तडे गेले. मणिपूरसह पूर्वोत्तर भागातल्या सर्व पर्वतीय राज्यांमध्ये बचाव आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे. लष्कर आणि हवाई दलाचे जवान, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या आणि स्थानिक यंत्रणा या कामात सहभागी झाल्या आहेत. या भूकंपानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवरती गृह मंत्रालय सातत्यानं लक्ष ठेवून आहे, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. पंजाबमध्ये पठाणकोट इथं हवाई दलाच्या तळावरती आज सलग तिसऱ्या दिवशी स्फोट आणि गोळीबाराचे आवाज येत राहिल्यानं हल्लेखोरांचा शोध अजूनही सुरूच आहे. या भागातल्या एका इमारतीमध्ये 2 दहशतवादी लपले असल्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती हवाई दलाच्या प्रवक्त्यानं नवी दिल्लीत दिली. मात्र या तळावरची सर्व शस्त्रास्त्र पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती हवाई दल आणि एनएसजीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजही उच्चस्तरीय बैठकीमध्ये पठाणकोट इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरिष्ठ सुरक्षा अधिकारी आणि केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर उपस्थित होते. दरम्यान मोहाली इथं 3 संशयित तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्र आणि मोबाईल फोनची 3 पाकिस्तानी सिम कार्ड्स हस्तगत करण्यात आली. पठाणकोट इथं हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर काल रात्री अफगाणिस्तानमधल्या मजारे शरीफ शहरातल्या भारतीय दूतावासावरती दहशतवादी हल्ला झाला. मात्र दूतावासातले सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बेछूट गोळीबार करत दूतावासाच्या इमारतीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र दूतावासाच्या बाहेर तैनात असलेल्या आयटीबीपी आणि अफगाण पोलिसांच्या जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला. दूतावासाच्या शेजारी असलेल्या इमारतीमधून सुमारे 20 मिनिटं गोळीबार सुरू होता. 4 हल्लेखोरांपैकी 2 जण ठार झाले असून या हल्ल्याची जबाबदारी अद्यापही कोणत्याही संघटनेनं स्वीकारलेली नाही. स्वच्छ महाराष्ट्र अभियान ही आता लोकचळवळ झाली आहे. त्यात सर्वांनी सहभागी होऊन हे अभियान 100% यशस्वी करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केलं आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या ट्विटर आणि फेसबुक पेजचा प्रारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे आता सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर फेसबुक, ट्विटर यांच्या माध्यमातून आपल्यामध्ये उपस्थित होत आहे. आपल्या सर्वांनाच माझी विनंती आहे की स्वच्छ भारत करायचा असेल तर स्वच्छ महाराष्ट्र करावा लागेल आणि स्वच्छ महाराष्ट्र करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्रित यावं लागेल. आपण सगळे हातात हात घालून आपलं राज्य आणि आपला देश स्वच्छ करू शकतो. लेट अस कम टुगेदर, लेट्स जॉइन हँड्स. राज्यातली 19 शहरं संपूर्ण हागणदारी मुक्त झाली आहेत. अन्य 30 शहरांची वाटचाल हागणदारी मुक्तीकडे आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली. स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून प्लास्टिक मुक्त पुणे हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. या अभियानाचा प्रारंभ देशात प्रथमच येत्या 13 फेब्रुवारीपासून पुण्यात होणार आहे, अशी घोषणा
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत केली। पुण्यात वर्षभरात साधारण 20 लाख टन इतका प्लास्टिक कचरा निर्माण होतो। देशात सर्वत्रच कमी जास्त प्रमाणामध्ये एवढाच प्लास्टिक कचरा साठतो। त्यामुळे पर्यावरण मंत्रालयानं प्लास्टिक मुक्तीचं अभियान राबवण्याचा निर्णय घेतलाय। या मोहिमेची सुरुवात पुण्यातून होणार आहे। या मोहिमेमध्ये पुणे शहरातील सुमारे 1 लाख शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय अधिकारी, व्यापारी संघटना आणि कचरा वेचणाऱ्या संस्था यांना सहभागी करून घेतलं जाणार आहे। शाळा आणि कॉलेज यात सहभागी होतील आणि 1 लाखाहून अधिक विद्यार्थी शनिवार आहे यामध्ये भाग घेतील। त्यांच्या 50-50 जणांच्या तुकड्या एकेका गल्लीमध्ये सगळेजण जातील आणि तिथे जो प्लास्टिक कचरा दिसेल तो उचलायचा ही त्यातली मूळ कल्पना आहे। प्लास्टिक मुक्त कचरा हे उद्दिष्ट केवळ एका दिवसासाठी न राहता कायम वर्षभर राहिलं पाहिजे अशी अपेक्षा यावेळी जावडेकर यांनी व्यक्त केली। आयुर्वेदासारख्या भारतीय चिकित्सा पद्धतीला योगाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे नेण्यासाठी आयुष मंत्रालय प्रयत्नशील आहे अशी माहिती आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज पुण्यात दिली। पुण्यात आयोजित केलेल्या 4 दिवसांच्या आशियाई मेडिसिन जागतिक आरोग्य परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते। आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणावांमुळे उद्भवणाऱ्या रोगांवरती पारंपरिक चिकित्सा पद्धती निश्चितच उपयुक्त आहे। ही चिकित्सा पद्धत आशियाई देशांबरोबरच जागतिक पातळीवरही लक्षणीय ठरू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जगातल्या आरोग्य आणि वैद्यकीय सेवेसाठी आशियाई औषधांमध्ये प्रचंड क्षमता आहे। या संदर्भात प्रशिक्षण, संशोधन आणि उत्पादन याबाबतीत आशियाई देशांनी एकत्र येऊन संयुक्त धोरण राबवण्याची गरज आहे असं मत डॉक्टर नरेंद्र भट यांनी व्यक्त केलं। या परिषदेमध्ये सुमारे 250 शोधनिबंध सादर होणार आहेत। देश-विदेशातून आलेल्या 20 प्रमुख वक्त्यांची भाषणंही त्यात होतील। या परिषदेला भारतातून 700 विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक उपस्थित आहेत। गेले बरेच दिवस चर्चेत असलेला रायगड महोत्सव येत्या 21 ते 24 जानेवारी या कालावधीत होणार आहे। हे 4 दिवस रायगड आणि पाचाड इथं संपूर्ण ऐतिहासिक काळ उभा राहणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे। या महोत्सवाच्या तयारीसंदर्भात स्थानिक ग्रामस्थ, अधिकारी आणि पत्रकारांशी पाचाड इथं चर्चा करताना त्यांनी याविषयी माहिती दिली। या महोत्सवाच्या निमित्तानं रायगड परिसरातले रस्ते, पाणी आदी समस्यांबद्दल शासकीय निकष बदलून विकास कामं करण्याचा शासन प्रयत्न करील असंही ते म्हणाले। या महोत्सवासाठी सांस्कृतिक खात्यातर्फे ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आलं आहे। महोत्सव काळामध्ये रायगडावरती दररोज 10,000 तर पाचाड इथं दररोज 15,000 पर्यटक येतील अशा प्रकारे सर्व व्यवस्थेचं नियोजन केलं जाणार आहे। या महोत्सवात इतिहासाचा एक दिवस अनुभवण्यासाठी सर्वांनी रायगडाकडे यावं असं आवाहन तावडे यांनी केलं आहे। एक गौरवाचा महोत्सव प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांच्या काळात जसं त्यांचं अष्टप्रधान बसवतं, जसं त्या ठिकाणी महाराज न्याय निवाडा करायचे, त्या काळात जसं रायगड होता तसाच रायगड हा त्या 3 दिवसामध्ये आपल्याला अनुभवता येईल। आज झालेल्या चर्चेच्या वेळी सांस्कृतिक खात्याचे संचालक अजय आंबेकर, आमदार भरत गोगावले, प्रवीण दरेकर आणि अनेक अधिकारी उपस्थित होते। यावर्षी तूर डाळीचं देशामध्ये उत्पन्नच कमी झालं, त्यामुळे दर वाढले, परंतु त्यावर उपाय म्हणून तूर डाळ मोठ्या प्रमाणावर आयात केली आहे अशी माहिती केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत दिली। इतर कोणत्याही फळांचे आणि भाज्यांचे दर वाढलेले नाहीत, त्यामुळे महागाई कमीच झालेली आहे असंही पासवान यांनी यावेळी सांगितलं। चीनमधलं आर्थिक मंदीचं सावट आणि आखाती देशातला राजकीय तणाव यामुळे आज मुंबई शेअर बाजारामध्ये निरुत्साहाचं वातावरण होतं। त्यामुळे निर्देशांकात 538 अंकांची घसरण झाली आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 26,000च्या खाली म्हणजे 25,623 अंकांवरती बंद झाला। गेल्या 3 महिन्यातली ही सर्वात मोठी घसरण ठरली। डिसेंबर महिन्यामध्ये देशांतर्गत औद्योगिक उत्पादन क्षेत्रानं 28 महिन्यातला नीचांक गाठला होता। तसंच रुपयाचं ताजं अवमूल्यन यामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत विक्रीवर भर दिल्यानं बाजारामध्ये मंदी राहिल्याचं सूत्रांनी सांगितलं। राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 172 अंकांची घसरण झाली आणि तो 7,791 अंकांवरती बंद झाला। लोकमान्य टिळकांना मी लोकतंत्राचे पहिले उद्गाते मानतो, त्यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार प्रदान करण्याचं भाग्य मला लाभलं,
ही अभिमानाची गोष्ट असल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन त्रिवेदी यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातल्या केसरी वाड्यामध्ये आज केसरी या वृत्तपत्राचा 135वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. दरवर्षीप्रमाणे पत्रकारिता क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार इंडियन एक्सप्रेसचे माजी संपादक शेखर गुप्ता यांना त्रिवेदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानधन सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये एकापेक्षा जास्त घटकांमध्ये अर्ज भरलेल्या 15 पोलीस शिपायांना अपात्र ठरवणारा पोलीस प्रशासनाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रद्द ठरवला. या शिपायांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याबरोबरच पोलीस भरती प्रक्रियेमध्ये एकापेक्षा जास्त घटकांमध्ये अर्ज भरल्यास अपात्र ठरवण्याची अट रद्द करण्याचा आदेशही त्यांनी आज दिला. नाशिक जिल्ह्यातल्या दारणा धरणामधून अहमदनगर जिल्ह्याला पिण्यासाठी आणि शेतीसाठी 2 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज पाटबंधारे विभागाला दिले. गोदावरीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यासाठी पाणी वाटपासंदर्भात नाशिक इथं झालेल्या बैठकीत महाजन यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतीचं नुकसान टाळण्यासाठी दारणा धरणातून 3 टप्प्यामध्ये पाणी सोडायचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला असून त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 2 टीएमसी पाणी शेतीच्या वापरासाठी गोदावरीच्या डाव्या कालव्यामध्ये सोडण्यात येईल असं महाजन यांनी यावेळी सांगितलं. संत तुकडोजी महाराजांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या शोषखड्ड्यांच्या माध्यमातून डासमुक्ती आणि भूजल पातळी उंचावण्याचा अभिनव नांदेड पॅटर्न राज्यात इतर गावांसाठी प्रेरणादायक ठरत आहे. पारंपरिक तंत्राचा आधुनिक दृष्टीनं केलेला वापर जनकल्याणासाठी कसा हितकारक ठरू शकतो हेच या उपक्रमानं सिद्ध केलंय. गाव म्हटलं की तुंबलेली गटारं, घाण आणि डासांचं साम्राज्य हे चित्र काहींच्या मनात घट्ट रुजलेलं असतं. म्हणूनच गटारमुक्त आणि डासमुक्त गाव ही अशक्यप्राय वाटणारी संकल्पना, पण नांदेड जिल्ह्यात ही कल्पना वास्तवात अवतरलेली दिसते. नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या पुढाकारातून शोषखड्ड्यांच्या माध्यमातून 100 गावं डासमुक्त झाली आहेत. शोषखड्ड्यामुळे जे फायदा होणार आहे ते आम्ही त्या लोकांना सांगितलं अगोदर जाऊन, आणि सांगितल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला अगोदर त्यांची कल्पना म्हणजे त्यांची मनस्थिती होत नव्हती, परंतु ज्यावेळेस आम्ही 1-2 गल्ल्या आम्ही ते केल्यानंतर त्यांच्याकडून असा रिस्पॉन्स भेटला की आता ही शोषखड्ड्याचा फायदा सगळ्यांना कळू लागला. आणि शोषखड्डे केल्यानंतर जे आरोग्याविषयी किंवा त्यांच्या जे पाण्याचा किंवा जो प्रश्न होता, जो मच्छरचा, माशांचा, त्यांचा जो त्रास होता तो कमी झाला. पारंपरिक शोषखड्ड्यांऐवजी वेगळ्या प्रकारचे शोषखड्डे तयार करून शोषण क्षमता वाढवण्याचा हा अभिनव उपक्रम आता राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही नांदेड पॅटर्न म्हणून ओळखला जातोय. शोषखड्ड्यांमुळे पाणी जमिनीत मुरत असल्यामुळे या गावांमध्ये भूजल पातळीही वाढते. नांदेडमधल्या टेंभुर्णी गावातून सुरू झालेल्या शोषखड्ड्यांच्या माध्यमातून डासमुक्तीच्या या अभिनव उपक्रमाची व्याप्ती आता वाढत चालली आहे. इच्छाशक्तीला प्रयत्नांची जोड असेल तर कल्पनेलाही वास्तवाचा आकार लाभतो, हेच या उदाहरणावरून स्पष्ट होतं. नांदेड जिल्ह्यामध्ये शोषखड्ड्यांच्या माध्यमातून डासमुक्तीच्या उपक्रमाविषयी संवाद साधण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. नमस्ते. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मला असं वाटतं डासमुक्ती हे तर एक केवळ छोटी गोष्ट आहे, पण मुळातच आरोग्याच्या दृष्टीने वाहणारी गटार जर का आपण बंद करू शकलो आणि त्या सांडपाण्याचा योग्य निचरा करू शकलो तर ती एक खूपच मोठी गोष्ट आहे. सुरुवात याची नेमकी झाली कशी आणि आपल्याला प्रेरणा मिळाली कशी? काय आहे की शोषखड्डे ही तशी जुनी संकल्पना आहे. तुकडोजी महाराज किंवा गाडगेबाबांच्या पासून सुरुवात झालेली आहे. ग्रामगीतेमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. याची प्रेरणा मिळण्यामागचं कारण असं की ज्यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने आम्ही गेल्या 2 वर्षांमध्ये अनेक अभियानं राबवली, त्यातलं सर्वात पहिलं अभियान आमचं होतं स्वच्छतेबद्दलचं, त्याच्यानंतर शिक्षणाबद्दलचं. हे स्वच्छतेचं अभियान राबवत असताना आम्ही प्राधान्य दिलं होतं ते शौचालयांच्यासाठी, आणि ज्या मराठवाड्यामध्ये शौचालय होणं अवघड आहे किंवा होणार नाहीत अशा प्रकारचा एक विनाकारण प्रवाद पसरला होता. त्या मराठवाड्यामध्ये आमच्या नांदेड जिल्ह्यातील जनतेने लाखो शौचालय बांधून त्याला छेद दिला.
ज्यावेळी आम्ही सर्व अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये मुक्कामाला गावांमध्ये जात असतो त्यावेळी आमच्या एक लक्षात आलं की शौचालयांबरोबरच स्वच्छतेच्या दृष्टीने खरी गरज आहे ती गटारांपासून लोकांची मुक्तता करण्याची. आणि कोटेसाहेब मी आपल्याला सांगतो की मुळात डास हा प्रकार जर वाहती गटारं किंवा गटारांमध्ये पाणी नसेल तर होणारच नाही. हे पहिल्यांदा ज्यावेळी आमच्या आरोग्य खात्याच्या आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं त्यानंतर आम्ही याच्यावरती भर दिला आणि म्हणून मग ही शोषखड्ड्यांची कल्पना वापरून पहिल्यांदा गटारमुक्ती आणि त्यातनं डासमुक्ती साधण्यात आली. खरं. पण आता शोषक खड्ड्याची कल्पना ही आधीपासून होतीच. जी. पण आपण जो प्रयोग केला तो एक मॅजिक पीटचा. जी. पारंपरिक शोषक खड्डे आणि आपण जे सुचवलेले जे एक वेगळ्या प्रकारचे शोषक खड्डे याचं नेमकं वेगळेपण काय? एक्झॅक्टली. आता ज्या प्रकारचे जुने शोषखड्डे होते त्यामध्ये आपण जर पाहिलं तर शोषखड्ड्याची पारंपरिक खड्डे आहेत. त्यात एक खड्डा असतो 4 फूट बाय 4 फुटाचा. त्यामध्ये आपल्याला दगड गोटे विटांचे तुकडे आणि वाळू टाकलेली जायची सुरुवातीला आणि जे पाणी जायचं ते एका मडक्यामध्ये जमा करून त्या मडक्यात काथ्या सोडला जायचा आणि त्या काथ्याच्या द्वारे मग सांडपाण्यातले सॉलिड पार्टिकल्स बाजूला काढण्याचा प्रयत्न व्हायचा. परंतु दुर्दैवाने त्या मडक्यांचा वापर ते फुटायचं त्याचा वापर नीट करता यायचा नाही आणि ते जुने शोषखड्डे 2-3 वर्षात त्याच्यामधले दगड विटांचे तुकडे त्या छिद्रांमधून बसून ते नष्ट व्हायचा आणि वापर करता यायचा नाही. परंतु हा जो मॅजिक पीट आहे यामध्ये एक मोठा फरक असा आहे की सुरुवातीला आम्ही शोषखड्डा काढतो. आम्ही ज्यावेळेला सुरुवातीला खड्डे घेतो त्यावेळेला पहिल्यांदा मातीमध्ये 4 फूट बाय 4 फुटाचा एक खड्डा केला जातो. त्या 4 फूट बाय 4 फुटाच्या खड्ड्यामध्ये पहिल्यांदा एक सिमेंटची टाकी ठेवण्यात येते. त्या सिमेंटच्या टाकीच्या सभोवताली मोठमोठे दगड गोटे अशा पद्धतीचे टाकण्यात येतात. आपण हे चित्रामध्ये प्रत्यक्ष आपण ते चित्रामध्ये प्रत्यक्ष पाहिले आहेत त्या पद्धतीचं आणि त्याच्यावरनं पाईप सोडला जातो. 4 फूट बाय 4 फूट लांबी रुंदी आणि 4 फूट खोली असलेला एक मुळात खड्डा. जी. त्याच्यात दगड आणि त्याच्यामध्ये ही सिमेंटची एक आपण एक पाईप टाकतो. टाकी बसवलेली. सिमेंटच्या टाकीचा व्यास आणि उंची किती आहे? सरासरीने सिमेंटची टाकी ही 1 ते 1.5 फूट व्यासाची असते आणि त्याची उंची आहे ती 2 ते 2.5 फूट असते. ती ज्यावेळी त्या खड्ड्यामध्ये बसते त्यावेळी आजूबाजूला मग आपण दगड गोटे टाकतो. एक मला विशेषतः सांगायचं सर्व महाराष्ट्रातील आपले दर्शक पाहत असतील नांदेडच्या मॅजिक पीटमध्ये जुन्या शोषखड्ड्यांपेक्षा एक वेगळा प्रयोग केलेला आहे आम्ही. म्हणजे वीट वाळू अजिबात टाकत नाही. फक्त दगड गोटे आहेत मोठे. आपण ज्याप्रमाणे बघतोय फोटोमध्ये की पहिल्यांदा टाकी ठेवली जाते आणि त्याच्या आजूबाजूला दगड गोटे टाकले जातात. हे दगड गोटे टाकल्यामुळं टाकीतलं जे पाणी बाहेर पडतं ओव्हरफ्लो होऊन त्या पाण्याद्वारे आपल्याला जमिनीमध्ये ते पाणी मुरतं आणि या टाकीचा जो बेस आहे त्या बेसमध्ये मूळ सांडपाण्यातलं जे कपडे धुण्याचा साबण असेल अंगाचा साबण असेल राख असेल ह्या पद्धतीचे कपड्यातलं जे पार्टिकल्स आहेत सॉलिड पार्टिकल्स ते त्याच्यात पडतात आणि क्लिअर वॉटर त्यातून बाहेर येतं आणि मग त्या दगडांमधून ते पाणी जमिनीमध्ये मुरतं. आणि क्लिअर वॉटर येण्यासाठी त्या पाईपच्या वरती आपण छिद्र वरच्या भागामध्ये आपण छिद्र ठेवत असतो. हा एक मोठा फरक आहे मॅजिक पीट आणि इतर जुन्या शोषखड्ड्यांमध्ये. अशा प्रकारचा तो पाईप नसायचा. हा पाईप महाराष्ट्रात तसा सर्वत्र उपलब्ध आहे. त्याचा वापर आमच्या नांदेड जिल्ह्यातील टेंभुर्णी गावामध्ये आमचे प्रल्हाद पाटील म्हणून एक इंजिनियर असलेले सरपंच होते. त्यांनी पहिल्यांदा ही कल्पना अंमलात आणली आणि मग तिची उपयुक्तता बघून आम्ही राज्यभर आमच्या जिल्हाभरामध्ये याचा वापर करण्याचं ठरवलं. त्यात ज्या काही अडचणी होत्या त्या आम्ही दूर केल्या. नरेगा आयुक्तांच्या कार्यालयाकडे आम्ही प्रस्ताव पाठवले आणि त्यातनं आम्हाला यश मिळालं आणि आता आम्ही जिल्हाभर राबवतो. पण मग याला खर्च किती होतो आणि राज्य शासनाचं पण काही अनुदान याच्यात मिळतं का? मी महाराष्ट्रातील आपल्या सर्व दर्शकांना सांगू इच्छितो की खरोखर याच्यावरती कुठलाही खर्च तसा माणसाला स्वतःच्या पैशातनं फारसा करावा लागत नाही. कारण याचा सगळा मिळून खर्च टाकीची किंमत 300 ते 400 रुपये आहे. शोष खड्ड्याची खोदाई आणि दगड गोटे भरणे हे सगळं काम 2000 रुपयामध्ये पूर्ण होतं आणि आपल्या नरेगा योजनेतून जर हे केलं तर त्याचे आपल्याला 2000 रुपये मिळतात. त्यामुळं याला खर्च असा स्वतःचा फारसा येणार नाही. फक्त ज्यांना लवकर ह्या गटारांपासून आणि शोषखड्ड्यांच्या डासांपासून मुक्ती हवी आहे त्यांनी सुरुवात करावी. शासन त्यांना मदत नक्कीच करीत आहे. फार 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 चांगली योजना आहे. खरं. पण याचे अन्य काही फायदे होतात जसं आरोग्याची सुविधा वाढते एक स्वच्छ वातावरण मिळतं. अन्य फायद्यांबद्दल काय सांगा? अन्य फायद्यांबद्दल मी एक सांगेन आपल्याला की याचे फायदे आम्ही सुरुवातीला लक्ष केंद्रित केलं होतं ते गटारमुक्ती आणि
डासमुक्तीवर. परंतु ज्यावेळी सुरुवात केली त्यानंतर महिन्या 2 महिन्यांनंतर मी लहान या गावामध्ये एकदा गेलो होतो आणि तिथं मला 2-3 ग्रामस्थ येऊन मुद्दाम असे भेटले आणि फार आनंदाने सांगत होते की साहेब तुमच्या ह्या शोष खड्ड्यांमुळे आमची भांडणं मिटली. म्हटलं तर तुमची भांडणं मिटण्याचा काय संबंध याच्यात? तर सिंपल आहे साहेब, अख्ख्या महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये दर्शकांनी विचार केला तर आपल्या गटारामधलं आपल्या दारातलं पाणी दुसऱ्याच्या दारात गेलं की त्याचं आपलं भांडण होतं. ती भांडणं आमच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात मिटली. शोष खड्ड्यांमुळे प्रत्येकाचं पाणी स्वतःच्या जमिनीमध्ये मुरायला लागलं. शेजारच्या दाराचा त्रास संपला. हा एक फायदा आहे. दुसरा एक फार मोठा फायदा आम्ही ज्यावेळी भोकर तालुका आणि इतर तालुक्यांमध्ये फिरलो त्यावेळी हे लक्षात आलं की लाईटचं बिल कमी येतं. हे एक आम्हाला आश्चर्यकारक वाटलं की आपण शोष खड्डे केले आणि लाईटचं बिल कमी कसं? तर डासांच्या त्रासामुळं इलेक्ट्रिसिटीचा वापर फॅनसाठी खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्याचं बिल 150 ते 200 रुपये एका कुटुंबाचं कमी होतं. साहेब, एका शोष खड्ड्याचा खर्च केवळ लाईट बिलातनच निघून येतो. आरोग्यावरचा औषधांचा होणाऱ्या खर्चाचा मी हिशोब करत नाही. इतका याच्या डासांसाठी लागणाऱ्या औषधांचा खर्च वाचतो आणि या उपर जमिनीमध्ये पाणी जे मुरते त्याचा फार मोठा फायदा होत आहे. त्याचा काही धोके सर्वसामान्य माणसाच्या मनात एक प्रश्न येतो की त्याचा काही धोका संभवतो. हा, आता मी याबद्दल एक सांगेन की ज्यावेळी आम्ही टेंभुर्णी गावचा डाटा कलेक्ट केला, गेल्या 8 वर्ष त्या गावामध्ये जवळपास कुठेही नदी नाही, कुठेही पाण्याचा सोर्स नाही. त्या गावामधलं पाणी जमिनीमध्ये मुरतं आहे आणि तेच पाणी बोरला वापरलं जात आहे. गेल्या 8 वर्षात त्या पाण्याची आम्ही खूप वेळा टेस्ट केली, कुठलाही रेसिड्यू त्यात सापडलेला नाही. प्लस याची खबरदारी म्हणून आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही मात्र शोष खड्ड्यांबरोबरच आरओ प्लांटची एक योजना राबवली आहे. त्यामुळे आमच्या पहिल्या वर्षी 410 गावांमध्ये आम्ही आरओ प्लांट, ज्याला सर्वसामान्य माणसं बिस्लेरी प्लांट असं म्हणतात, ते देखील साईड बाय साईड राबवत आहोत. त्यामुळे शोष खड्ड्यांमधून चुकून काही होण्याची जी शक्यता वाटते ती देखील आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नांदेडमध्ये तर आपल्याला यश चांगलं मिळतंय. जी, इतर गावांनी नेमकं काय करायची गरज आहे, थोडक्यात काय सांगा? इतर सर्व गावांमध्ये मी एकच सांगेन की ह्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं आम्ही सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांना दिलेली आहे. त्यांनी आपापल्या गावातील ग्रामसेवकांमार्फत BDOंना सांगून आमच्याकडे अनेक जिल्ह्यातले लोक, किमान 15 जिल्ह्यांमधले लोक नांदेड जिल्ह्यात पाहून गेले की कसे शोष खड्डे होत आहेत. आपण सर्व महाराष्ट्रातील लोक आले तर आम्ही त्यांचं स्वागत करतो आमच्या जिल्हा परिषदेच्या वतीने. त्याचबरोबर आपण आपल्या BDOंना जर विनंती केली तर त्या आमचं तंत्रज्ञान आम्ही त्यांना दिलेलं आहे, ते वापरात येईल, काही अवघड होणार नाही. मला असं वाटतं केवळ 2000 रुपये ज्याचा खर्च असणार असा जो शोष खड्डा आहे, एक त्याने जादू होऊ शकते आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश बदलण्याची एक मोठी ताकद या एका छोट्या प्रयोगात आहेत. आपण इथे आलात आणि या प्रयोगाविषयी सविस्तर माहिती दिली, याबद्दल धन्यवाद. आभारी आहे. या मॅजिक पीठचा वापर महाराष्ट्रात सर्वत्र व्हावा अशी आमची नांदेड जिल्हा परिषद वतीने विनंती आहे. आणि आता वळूया या पुढच्या बातम्यांकडे. शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला तिची मुलगी विधी हिच्या शैक्षणिक खर्चासाठी काही धनादेशांवर सह्या करण्याची परवानगी आज विशेष CBI न्यायालयानं दिली. इंद्राणी मुखर्जीनं या संदर्भात केलेल्या अर्जावरती विशेष न्यायमूर्ती HS महाजन यांनी ही परवानगी दिली. न्यायालयानं आज इंद्राणी मुखर्जी आणि या प्रकरणातला सहआरोपी संजीव खन्ना आणि इंद्राणीचा वाहन चालक श्याम राय यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 16 जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते AB वर्धन यांच्या पार्थिव देहावरती आज दिल्लीतल्या निगमबोध घाटावरच्या विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपाचे D राजा, गुरुदास दासगुप्ता, SS रेड्डी यांच्यासह डाव्या पक्षांचे अनेक नेते उपस्थित होते. त्यापूर्वी आज सकाळी वर्धन यांचा पार्थिव रुग्णालयातून पक्ष मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलं. उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी वर्धन यांना आदरांजली वाहिली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि IPL प्रशासकीय मंडळ ही 2 स्वतंत्र आणि स्वायत्त मंडळं असावीत अशी शिफारस न्यायमूर्ती लोढा समितीनं आज सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या आपल्या अहवालामध्ये केली आहे. मंत्री किंवा सरकारी कर्मचाऱ्यांनी मंडळावर कोणतंही पद ग्रहण करू नये असंही या अहवालामध्ये सुचवण्यात आलं आहे. क्रिकेटमधल्या सट्टेबाजीला कायदेशीर स्वरूप द्यावं असंही त्यात म्हटलंय. IPLच्या प्रशासकीय समितीच्या अधिकारांवर मर्यादा, खेळाडूंच्या संघटना स्थापन करणं, एका राज्यात एकच क्रिकेट संघ असावा, तसंच खेळाडूंनी आपली कमाई मंडळाकडे जाहीर करावी यासारख्या विविध शिफारसी या समितीनं केल्या आहेत.
क्रिकेटमधले घोटाळे आणि क्रिकेट प्रशासनाच्या हितसंबंधांमधला संघर्ष यांना आळा घालण्यासाठी गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं ही समिती स्थापन केली होती. आणि आता बातमी हवामानाची. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे, तर मराठवाड्याच्या काही भागामध्ये किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 9.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय. येत्या 36 तासामध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35 आणि किमान 14 अंश सेल्सिअस, नागपूर 30 आणि 11, पुणे 31 आणि 10, औरंगाबाद 32 आणि 14, नाशिक 31 आणि 10, कोल्हापूर 31 आणि 16, रत्नागिरी 35 आणि 16, सोलापूर 34 आणि 17 आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 14 अंश सेल्सिअस. शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर. देशाच्या ईशान्य भागाला भूकंपाचा जोरदार धक्का, 7 जणांचा मृत्यू तर 80हून अधिक जखमी. पठाणकोट हवाई तळावर सलग तिसऱ्या दिवशी स्फोट, 5 दहशतवाद्यांना कंठस्नान. अफगाणिस्तानातल्या भारतीय दूतावासावर काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सर्व भारतीय सुरक्षित. नाशिकच्या दारणा धरणातून अहमदनगर जिल्ह्यासाठी 2 टीएमसी पाणी सोडण्याचे राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश. इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्ना यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 16 जानेवारीपर्यंत वाढ. आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये सुधारणा करण्यासाठी लोढा समितीच्या शिफारसी सर्वोच्च न्यायालयाला सादर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.